मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत श्री आदर्श शिक्षण संस्था कोथळी तालुका शिरोळच्या राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूरने जिल्ह्यातील 971 शाळांमध्ये आपल्या विविध पैलूंचा ठसा उमटवून कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय तर चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे 3 लाख व जिल्ह्यातील तृतीय क्रमांकाचे 3 लाख रुपये असे एकूण 6 लाखांचे बक्षीस पटकावून नवा इतिहास रचला आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा एक अभिनव स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील 971 शाळा सहभागी झाल्या होत्या आणि या सर्व शाळेमध्ये टॉप 3 मध्ये येण्याचा मान श्री आदर्श शिक्षण संस्था कोथळी तालुका शिरोळच्या राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्दने मिळवून संस्था व शाळा यांचे नाव जिल्ह्याच्या यशोगाथा डायरीमध्ये सुवर्ण अक्षरात नोंद झाली आहे। संस्था, शाळा व गाव यांचे नाव जिल्हा स्तरावर पोहोचवण्यासाठी श्री आदर्श शिक्षण संस्था कोथळी तालुका शिरोळच्या राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द विद्यालयातील प्रत्येक व्यक्तीने अथक मेहनत घेतली आहे। त्यामध्ये विद्यालयातील कार्यकुशल प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद कवठेकर सर, ज्येष्ठ अध्यापक इनामदार सर, बीबी पाटील सर, के पाटील सर, एमजे पाटील सर, बर्वे सर, लिपिक महादेव तोंडले तसेच शिपाई बसवानी भोसले, शिवाजी कडोलकर, आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यालयातील आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्व विद्यालयातील शिलेदारांची मेहनत कामी आली असल्याचे मत मुख्याध्यापक प्रमोद कवठेकर यांनी व्यक्त केले। तसेच शाळा व्यवस्थापन समिती व राजगोळी खुर्द ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी विद्यालयास करता आली। या विश्वसनीय यशासाठी ज्यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन व आशीर्वाद कामी आले ते श्री आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन एडी शिरोटे सर, व्हाईस चेअरमन आदगोंडा पाटील, सेक्रेटरी सातगोंडा पाटील, खजिनदार अण्णासाहेब चुडाप्पा, सर्व संचालक, सभासद या सर्व घटकांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही यश संपादन करू शकलो असेही मुख्याध्यापक प्रमोद कवठेकर म्हणाले। हायस्कूलच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन व पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।